बुलढाण्यामध्ये बोगस मतदानाचा आरोप होतो आहे। घाटाघालून मतदार बोलावल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। काँग्रेस शहर अध्यक्षांनी हा आरोप केलाय आणि बोगस मतदारांचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे। तर बुलढाण्यामधून बोगस मतदानाचा आता हा दुसरा एक प्रकार उघडकीला आलेला आहे। बोगस मतदानाचा हा आरोप होतोय आणि घाटाघालून मतदार बोलावल्याचा गंभीर आरोप केलाय काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी। मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील जाणून घेऊया। मयूर, बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप होतोय, मतदारांना घाटाघालून बोलवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस शहर अध्यक्षांनी केलाय। काय नेमकी सगळी घटना आहे? नाही, खरं तर व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की एक महिला आणि एक मुलगा तिच्यासोबत तो बोगस मतदान केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पकडलं। बुलढाण्याला लागून असलेल्या राजूर घाटात काही गाड्या काँग्रेस शहराध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडलेल्या आहे। शिवाय शासकीय तांत्रिक विद्यालय बुलढाणा इथे बोगस मतदार पकडण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या हातातून तो निसटून गेला। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी तो जो मतदार आहे त्याला त्या ठिकाणी काही लोकांनी त्याला पकडलं होतं, मात्र कुणाल गायकवाड यांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो पोलिसांच्या हातून तिथून निसटून गेल्याचा स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। आणि सध्याही या मतदान केंद्रावर सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अतिरिक्त पोलीस बल या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद मयूर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर काँग्रेस शहर अध्यक्षांनी हा गंभीर आरोप केलेला आहे आणि बोगस मतदारांचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे। यामध्ये बोगस मतदार हातातून निसटून जाताना सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। तर पोलीस पाठलाग करतात। या मुलाचा बोगस मतदार होता, बोगस मतदानासाठी आलेला होता आणि पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते। आज नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा आहे। मतदान करण्यासाठी निश्चितच मतदान केंद्रांवर रांगा दिसतात, मात्र बोगस मतदारांचा सुद्धा सुळसुळाट यामध्ये दिसून येतोय आणि बुलढाण्यामध्ये हा असाच प्रकार घडलेला समोर आलेला आहे। बूथच्या बाहेर पक्षाचे कार्यकर्ते थांबलेले असतात आणि अशाच कार्यकर्त्यांकडून हा सगळा प्रकार उघड झालेला आहे। तर काँग्रेस शहर अध्यक्ष बुलढाण्याचे आणि त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे।